मुंबई ठाण्यासह कोकणात 2 दिवसांपासून सरी बरसतायत। पावसाचा जोर गुरुवारी देखील कायम असेल आणि या दरम्यान कोकणात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय। तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय। त्याचा मोठा प्रभाव प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यांवर दिसून येतोय आणि यामुळेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी गुरुवारी रेड अलर्ट असेल। त्याचवेळी मुंबईसह ठाण्यात सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर दुसरीकडे आजपासून पुढील 4 दिवस मुंबईच्या समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। भरतीच्या वेळी समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे। मुंबई 4 दिवस मोठी भरती येणार आहे। 24 जुलैला सकाळी 11:27 मोठी भरती येईल। तर लाटांची उंची ही 4.57 मीटरपर्यंत असेल। त्याचबरोबर 25 जुलै रोजी दुपारी 12:40 मोठी भरती येणार आहे आणि या लाटांची उंची ही 4.66 मीटर असेल। तर 26 जुलैला दुपारी 1:20 समुद्राला उधाण येईल आणि या लाटांची उंची 4.67 मीटर असेल। त्याचबरोबर 27 जुलैला दुपारी 1:56 भरती येणार आहे आणि या लाटांची उंची 4.60 मीटर असेल। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। पुढील 3 दिवस समुद्राला मोठी भरती आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे, मुंबईत गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आणि त्याच अनुषंगानं हवामान खात्याकडनं हे सगळे अपडेट्स आलेले आहेत। मुंबई महापालिकेनं एक परिपत्रक जारी केलेलं आहे की नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं, कारण का साधारण 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा त्या समुद्र किनाऱ्यांवरती उसळणार आहेत। त्यामुळे मच्छीमारांनी सुद्धा समुद्रात जाणं टाळावं अशा पद्धतीचं आव्हान हे करण्यात आलेलं आहे। एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये पुढच्या दिवशी किती मीटर लाट उसळणार आहे याची माहिती देण्यात आलेली आहे। आजच्या दिवशी 11:57 मोठी भरती आहे आणि आज 4.57 मीटरची लाटा ह्या समुद्र किनाऱ्यांवरती उसळणार आहेत। त्याच अनुषंगानं नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन मुंबई महापालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। त्याचसोबत रविवार आणि शनिवार या दिवशी सुद्धा 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा ह्या उसळणार आहेत। त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती आपल्याला माहिती आहे की शनिवार रविवारी मोठी गर्दी ही असते आणि त्याच अनुषंगानं या समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन मुंबई महापालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। गेले 2 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता। आज काहीशी पावसानं मुंबई शहरात सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे। मात्र समुद्राला मोठी भरती असल्या कारणांमुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन मुंबई महापालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।